जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज बोकड पालनाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे मित्रांनो की तुम्हाला बोकडांची क्वालिटी दाखवायची आहे। कारण हे बोकड ईदसाठी भाऊंनी तयार केलेले आहेत मागच्या 8-9 महिन्यापासून। आणि असं नाही की स्पेशल बोकडांसाठी वेळ दिलेला आहे, सगळं शेतीचं काम करून परत बाहेर त्यांचं सगळा तो बिझी शेड्यूल मधून थोडा बहुत वेळ काढून त्यांनी बोकडांचं संगोपन केलेलं आहे मित्रांनो। बोकडांचं संगोपन बघाल तुम्ही, इतकं उत्तम दर्जाचं इतकं उत्कृष्ट केलेलं आहे त्यांनी। सोजत मध्ये काम करताय भाऊ सध्या। हे बघून घ्या तुम्ही, बोकडांची क्वालिटी एक नंबर क्वालिटी जपलेली आहे मित्रांनो त्यांनी। हे बघा, तुम्ही कुठलाही बोकड पकडा, बघू शकता तुम्ही। अजून ईद साठी 2 महिने बाकी मित्रांनो, आणि बोकडांची जी क्वालिटी त्यांनी जपलेली आहे, अजूनही अपेक्षा आहे की बोकड अजून वेट गेन करतील। अजूनही यांच्यामध्ये खूप बदल होईल मित्रांनो। ईद पर्यंत जवळ जो टाइम आहे तो टाइम त्यांच्या जवळ पूर्ण आहे कव्हर करण्यासाठी। या बोकडांची जी क्वालिटी जपली भाऊंनी, ती एखाद्या मोठ्या फार्मला सुद्धा लाजवेल इतकी जबरदस्त त्यांनी क्वालिटी जपलेली आहे। बोकड पालनासाठी त्यांचं एक उत्तम उदाहरण देता येईल मित्रांनो। कारण एवढी क्वालिटी जपणं आणि असा माल आपल्या शेडवर ठेवणं हे शक्य नाहीये, पण त्यांनी करून दाखवलेलं आहे। सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी बोकड आणलेले होते, एकदम छोटे छोटे पिल्ले होते। जवळजवळ त्यांच्या मागे त्यांनी 8 महिन्याची जी मेहनत घेतलेली आहे, ती मेहनत खूप जबरदस्त आहे। कारण त्याचा रिझल्टच तुम्हाला दिसतोय मित्रांनो, बघू शकता। बोकडाचं कंबर हाता येत नाही मित्रांनो, इतके जबरदस्त क्वालिटीमध्ये बोकड त्यांनी ठेवलेले आहेत। बघा इकडे सोजत मध्ये गुजरी पॅटर्न, एक नंबरचा माल ठेवलेला आहे त्यांनी। इतकं वेट असून सुद्धा बोकडामध्ये किती स्फूर्ती आहे बघा। इकडे पतिरामध्ये इतके छान बोकड त्यांनी जपलेले, जितकी तुलना करावी तितकी कमी मित्रांनो। हा जो लॉट आहे 9 बोकडांचा लॉट आहे, येणाऱ्या ईद साठी त्यांनी तयार केलेला आहे। आणि अजूनही त्यांच्यावर काम करायचं खूप बाकी आहे। म्हणजे अजून त्यांना 2 महिने अजून खिला येईल, भरा येईल, पिला येईल। म्हणजे अजूनही अपेक्षा आहे की बोकड अजून वेट गेन करतील। म्हणजे आता हे तर नॉर्मल वेट आहे त्यांचं, अजूनही याच्यापेक्षा जास्त वेट ते गेन करतील। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच होता, किंवा व्हिडिओच्या मार्फत सांगायचा मुद्दा एवढाच होता की तुम्ही बोकड पालनात खूप छान प्रगती करू शकता। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे बोकड। आणि हा भाऊंचा फार्म खूप मोठा आहे असातला विषय नाही, खूप छोटासा सेटअप आहे। सगळं शेतातलं काम करून त्यांच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा टाइम काढून असे ते बोकड सांभाळताय। हा सुळबाबूचा पाला आहे, याच्या व्यतिरिक्त ते इतर झाडपालाही देतात, नेपियर देतात, घास देतात। त्या व्यतिरिक्त दाण्यामध्ये तुरीचं बुसकट देतात, सुका चारा देतात। म्हणजे अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या बोकडांना ते चाऱ्याची उपलब्धता करून ठेवतात। आणि एकदम उत्तम दर्जाचे त्यांनी बोकड सांभाळले मित्रांनो। सगळ्याच बोकडांचे दात झालेले आहेत मित्रांनो। त्यांचं चारा नियोजनही मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो। बाहेर त्यांनी जो चारा लागवड केलेली आहे मित्रांनो, हे घास आहे, हे साधं मेथी घास आहे, बोकडांसाठी लावलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त इकडे हे कांडे गवत म्हणतात आमच्याकडे याला, हे लावलेलं आहे। हे बोकड खूप उत्कृष्ट पद्धतीने खातात आणि खूप आवडीने खातात। हे कांडे गवत आहे मित्रांनो। इकडे नेपियर आहे, ते झालं। तिकडे झाडपालामध्ये सुळबाबू आला, इकडे हे तुती आहे। असे वेगवेगळ्या, तिकडे बघता तुम्ही ते नीम आहे, कडुनीम। तर हा दशरथ घासचा प्लॉट आहे मित्रांनो। बघा, घासची क्वालिटी ही खूप छान जपलेली आहे। इकडे तिकडे बाजूला ज्वारी आहे। तर असं चाऱ्याचं नियोजन आहे, बांधावर सगळा सुळबाबू लावलेला आहे। तर मित्रांनो, सकाळी त्यांना झाडपाला दिला जातो, मो झाली, उंबर झाली, म्हणजे ज्यामध्ये फॅट कंटेन असतात असा चारा त्यांना दिला जातो। नंतर नेपियर झालं, दशरथ घास झालं, आपलं साधं मेथी घास झालं, ह्या सगळ्या गोष्टी, कांडे गवतही दिलं जातं। या सगळ्या गोष्टी त्यांना हिरव्यामध्ये दिल्या जातात। सुका चारा झाला तोही दिला जातो। तर म्हणजे खूप असं वेगळं केलं त्यांनी, असातला विषय नाही। पण जी क्वालिटी जपली ना, ती एकदम मनापासून जपलेली मित्रांनो। कारण त्यांना बोकड समजला अगोदर, बोकडावर त्यांनी म्हणजे त्यांचा तो स्नेह दाखवला, प्रेम दाखवलं, म्हणून त्यांना तो बोकड कळला आणि त्या बोकडांचा रिझल्ट हा असा आला। तर सगळे खच्ची बोकड आहे मित्रांनो। 9 बोकडांचा लॉट आहे, येणाऱ्या ईद साठी तयार करणार आहे। ज्यावेळेस ते विक्री निघतील त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर नक्की टाकणारच आहोत त्यांचा। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा एवढाच मुद्दा होता की तुम्ही म्हणजे असं शांत न बसता, जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल शेळी पालन करायची किंवा बोकड पालन करायची, तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा फार्म आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही करा, खूप छान पद्धतीने जपा आणि त्यातनं तुम्ही प्रॉफिट कमवायचा नक्कीच प्रयत्न करा। चला मित्रांनो, आपण इथं थांबू। बोकडांची क्वालिटी कशी वाटली हे नक्कीच सांगा।